नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर बघा, अर्धवर्ष संपलं सुद्धा. जुलै महिना पण संपलेला आहे आणि आता ऑगस्ट महिन्याचं कॅलेंडर उघडलं गेलेलं आहे. तर दिवस किती फटाफट चाललेत. तर आज आहे ना, मी हळदी कुंकवाचं लेपन करणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण फक्त हळदीचं लेपन करत आलो, पण आज हळदी कुंकवाचं लेपन होणार आहे आणि त्यासाठी हळद आणि कुंकू दोन्ही पण जे आहे ना, मी जे वापरते तर ते बाप्पा मोरया स्टोअरमधूनच मी मागवते. आणि कुंकू तुम्हाला खरं सांगते, की आत्तापर्यंत जे मी इतके सारे कुंकू वापरले ना, त्यात सगळ्यात बेस्ट हे कुंकू आहे. ॲडव्हर्टाईज म्हणून अजिबात सांगत नाही आहे. स्वतः वापरते. जवळपास आता 4-5 महिने झाले मी कुंकू सतत वापरते आणि त्याच्यानंतरच तुम्हाला सांगते. कारण कुंकूची परीक्षा तुम्हाला लगेचच कळते. तुम्ही बघा, हाताला लावून थोडा वेळ लावून ठेवा आणि मग धुवा आणि मग धुतल्यानंतर ना, जर बघितलं तर कुंकवाचे जे डाग असतात ना, तर जे म्हणजे जे केमिकलाइज कुंकू असतं, तर त्याचे डाग आपल्या हातावरती तसेच राहतात. आणि कधी-कधी कोणी लेडीजसुद्धा बघा, जेव्हा आपल्याला कपाळावर कुंकू लावतात, तर कधी-कधी त्या कुंकवाचा डाग तसाच राहतो आणि ते कुंकू तुमच्या स्किनसाठी सुद्धा म्हणजे हानिकारक असू शकतं. तर आज मला असंच सुचलं, की नेहमी हळदीचं लेपन करतो, तर चला आज कुंकवाचं सुद्धा लेपन करूया. बघूया, की खरंच मला माहिती नाही आता ह्या कुंकवाचा खरंच म्हणजे उंबरठ्यावरती काय परिणाम होणार आहे. कारण जर डाग पडले, तर मग ते उंबरठा खराब होईल आणि पुन्हा मला सगळा उंबरठा व्यवस्थित पॉलिश करून घ्यावा लागेल. पण असो, मला असं करायचं होतं, म्हणजे मला बघायचं होतं, की खरंच काय फरक पडतोय. कुंकू खरंच हे किती चांगलं आहे, हे पण मला चेक करायचं होतं याच्यामध्ये. आणि जशी हळद खूप म्हणतो ना आपण, की प्रॉस्परस आहे, तसंच कुंकवाचं सुद्धा आहे. हळद जी असते ना, ती शुद्धतेचं, आरोग्याचं आणि मंगलतेचं प्रतीक मानलं जातं. आणि जे कुंकू आहे, हे शक्ती, सौभाग्य आणि देवीच्या कृपेचं प्रतीक मानलं जातं. बघा, आयुर्वेदामध्ये हळदीला नैसर्गिक औषधाचा दर्जा दिला आहे. कारण ती जंतुनाशक आहे, दाहशामक आहे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी आहे. तर कुंकवाचं काय आहे, की विवाहित स्त्रियांना कपाळावर कुंकू लावतात, जे त्यांच्या सौभाग्याचं प्रतीक आहे. पूजेमध्ये सुद्धा जेव्हा आपण देवींना किंवा देवांना कुंकू अर्पण करून आदर आणि भक्ती व्यक्त केली जातं. तर त्याच्यामुळे हळद आणि कुंकू हे प्रत्येक आपला जो पण समारंभ आहे, त्याच्यामध्ये सुरुवात जी आहे ना, ती हळदी कुंकूपासूनच केली जाते. तर म्हणून म्हटलं, की चला आज आपण उंबरठ्यावर हळद आणि कुंकू दोघांचं मिश्रण असं हे आपण लेपन करून बघू. कारण हळदी कुंकू आपण तसंही उंबरठ्याला लावतोच. पण बरेच जण ह्याच्यामध्ये कलरचा सुद्धा वापर करतात. तर मग म्हटलं, कलरचा वापर नको, त्यापेक्षा आपल्याकडे जे कुंकू आहे त्याचाच आपण वापर करून बघू. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही चमच्याने अशा प्रकारे लेपन लावता ना, तर ते लेपन खूप छान प्लेन बसतं. आणि हेच जर तुम्ही हाताने लावायला गेलात ना, वरचा भाग, तर ते अगदी असं म्हणजे रेघोट्या मारल्यासारखं किंवा असं प्लेन तुम्हाला अजिबात दिसणार नाही. तर म्हणून शक्यतो लावताना लेपन अशा प्रकारे हातानेच लावा. आणि हे लावल्यानंतर आता हा जो पोर्शन आहे कुंकवाचा, हा थोडा वेळ सुकू द्यायचा. कारण लगेचच तुम्ही जर हळदीचं लेपन ह्याला करायला गेलात, तर दोन्ही जे भाग आहेत ना, ते एकमेकांमध्ये मिक्स व्हायला सुरुवात होते. तर म्हणून मी थोडा वेळ ते सुकू दिलं आणि त्यानंतर आता जे रेग्युलर जसं आपण हळदीचं लेपन करतो, तर तशा प्रकारे हळदीचं लेपन करायला घेतलं. तर दादांकडून ही जी हळद मागवली ना, ही पण मी ऑलमोस्ट तेवढेच म्हणजे 4-5 महिन्यापासून मी सतत वापरते. मागे एकदा जी हळद मी आणली होती एका ठिकाणांवरून, तर ती हळद आहे ना, म्हणजे त्याच्यामुळे उंबरठ्याचा जो भाग आहे, तर तो असा म्हणजे निघत होता. म्हणजे जे पॉलिश आहे ना उंबरठ्याचं लावलेलं, ते निघत होतं. म्हणजे लाकडाला ती त्रास देत होती हळद. तर अशा गोष्टी नको आहेत आपल्याला. आपल्याला ज्या नैसर्गिक आणि चांगल्या साध्या ज्या गोष्टी आहेत त्याच आपल्याला हव्या आहेत. खूप सारे केमिकल प्रोसेस करून आणलेल्या गोष्टी आपल्याला नको हव्या आहेत. तर म्हणून तुम्हाला पण अशी चांगली हळद किंवा चांगलं कुंकू खरंच हवं असेल ना, तर तुम्ही बाप्पा मोरयामधून मागवा. आणि जर तुम्हाला काही यातून त्रास वाटत असेल, तर तुम्ही नक्की ते पण सांगू शकता. तुमचे काही रिव्ह्यूज असतील ते पण तुम्ही सांगू शकता. कारण प्रत्येकाची आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते, की प्रत्येकाची स्किन पण सारखी नसते. ज्याची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, तर त्यांना काही वेळेला साध्या हळदीचा किंवा साध्या कुंकवाचा सुद्धा त्रास होऊ शकतो. तर म्हणून
कुठलीही गोष्ट वापरण्याआधी त्याचं म्हणतात ना, की जसं पॅच टेस्ट करणं गरजेचं असतं, तर तसं नेहमी करत चला. तर आज छान तुम्हाला रांगोळी दिसणार आहे. बरेच दिवस तुम्ही रांगोळी मिस करत होतात. बऱ्याच ज्या पूजेचे व्हिडिओ जात होते त्याच्यामध्ये खूप साऱ्या ताईंचे कमेंट्स असायचे, की रांगोळी मिस झाली, रांगोळी दिसली नाही. तर चला आज तुम्हाला रांगोळीसुद्धा दाखवते. आणि जसं उंबरठ्यावरती हळद आणि कुंकू असं दोन्ही लेपन केलं ना, तसंच खालीसुद्धा पिवळा आणि लाल असं दोन्ही रंगाचं छान मिश्रण करणार आहे. आणि खरंच सांगू की पिवळा रंग इतका सुंदर वाटतो ना, म्हणजे रांगोळीसोबत. तर दोन्ही साईडला मी पहिले पांढऱ्या रंगाची रांगोळी काढून घेतली पिवळ्या रंगावर. ती तितकीशी अशी उठून दिसत नाही आहे. त्याचं कारण म्हणजे मला हा लाल रंगाचा जो पॅच आहे ना, तो मध्ये घ्यायचा होता. कारण बघा समोर पिवळा रंग आहे आणि त्याच्यासमोर जेव्हा लाल रंग येतो, तर तो आणखीन उठून दिसतो. म्हणजे छान असं कॉन्ट्रास्ट आपण बोलतो ना, तर ते दिसतं. तर रांगोळीमध्ये इतक्या साऱ्या गोष्टी आपण करू शकतो आणि आता इतके छान-छान हे साचे आलेत, की आपल्याला असं हाताने काढायची सुद्धा गरज नाही आहे. अगदी विदिन अ सेकंड्स मी म्हणेन, की आपण खूप छान-छान असे पॅचेस काढून किंवा रांगोळ्या काढून आपण खूप सुंदर आपल्या रांगोळ्या बनवू शकतो. तर आता हे जे पांढऱ्या रंगाचे रांगोळी आहे ना, तर त्याच्यावरती मी लाल रंगाचे टिपके घालते, की ज्यामुळे ती आणखीन सुशोभित होईल, आणखीन छान उठून दिसेल. तर बघा किती सुंदर वाटते ना रांगोळी आणि उंबरठा बघा किती सुंदर दिसतोय. तर अशा प्रकारे जे आपण लेपन करतो ना हळदी-कुंकवाचं, ह्याने आपल्या घरामध्ये खूप छान प्रसन्नता, पवित्रता आणि पॉझिटिव्हिटी येत असते. कारण तुमच्या घरातून जीही शक्ती तुमच्या घरात येत असेल, ती तुमच्या प्रवेशद्वारामधूनच येते. तर म्हणून आपला प्रवेशद्वार नेहमी सुशोभित, सुंदर आणि नीटनेटका आणि स्वच्छ असावा. आता अशा ज्या रांगोळ्या आहेत, ह्या काय आपल्याला रोजच्या रोज काढायला जमणार नाही आहेत. तेवढा वेळ कोणालाच मिळत नाही. पण रोजच्या रोज तुम्ही अगदी साधी रांगोळी काढा, त्याने सुद्धा आपला उंबरा खूप सुंदर दिसतो. तर जेव्हा काही आपले स्पेशल सण असतील, काही स्पेशल दिवस असतील, तर तेव्हा तुम्ही अशी छान सुंदर रांगोळी काढा, सुंदर लेपन करा. बघा घरातलं जे वातावरण आहे ना, त्याच्यामध्ये लगेचच तुम्हाला फरक जाणवेल. तर आता मी वरती पण जो पोर्शन होता ना, तिथे पण असे छान छोटे-छोटे टिपके टाकून घेतले, की त्याने आणखीन जो पिवळा रंग तिथे जसं रिकामी-रिकामी वाटत होतं ना, तर ते असं छान भरलं गेलं. त्यानंतर पुन्हा आपल्या हळदी-कुंकूचा आपल्या ज्या लक्ष्मींची पावलं आहेत, स्वस्तिक आहेत, तर त्याच्यावरती घालून घ्यायचं. आणि आता बघा, की आपल्या घराचा उंबरठा किती सुंदर वाटतोय. तर संध्याकाळी हे सगळे काम करणारे आले होते. म्हणजे इथे जे मला साईडला जे ब्लाइंड्स लावायचे आहेत, त्यानंतर जे पडदे लावायचे आहेत, तर जवळपास यांनी 4-5 दिवस घेतले. म्हणजे मेजरमेंट घेऊन गेले. त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी ते आले आणि लावायला जास्त वेळ नाही लागत. म्हणजे 1/2 तास त्यांना लागला तरी. कारण ते संपूर्ण प्रॉपर साईज वाईज फिटिंग करून त्यांना लावायचं होतं. तर ही जी समोरची स्लायडिंग दिसते ना, तर त्या स्लायडिंगच्या वरचा जो पोर्शन आहे ना, तिथेच ते लावलं आहे. तर बघा हे जागा पण खूप सेव्ह करतं. नाहीतर जर पडदे लावले असते, तर पडद्यांना साईडला ठेवायला, लावायला सुद्धा एक्स्ट्रा जागा आपल्याला लागली असते. आणि हे खूप लाँग लाईफ आहे, म्हणजे ड्युरेबल आहे. अगदी असं टेम्पररी नाही आहे, की आपल्याला दरवर्षी बदलायचं आहे. तुम्ही एकदा लावलत ना, तर तुमच्या यूजवरती आहे, की तुम्ही कसा वापर करताय. तर ते खूप वर्षानुवर्ष म्हणजे तुमच्यासोबत टिकून राहील.
तर इथे पडदे पण हे चेंज करत होते. तर पडद्याचा मटेरियल मला इतका आवडला ना, की म्हणजे खूप सुंदर वाटतो. लावल्यानंतर तुम्ही बघा, की किती छान दिसतोय. हा एक शियर मटेरियल बोलतात ह्याला. थोडासा कॉटन बेसमध्ये वगैरे असा येतो. पण खूप छान वाटतोय आणि मेंटेनन्सला पण एकदम ईझी आहे. ते म्हणाले फक्त तुम्ही शॅम्पूच्या पाण्यामध्ये बुडवून काढायचं आणि बस तसं सुकवून घ्यायचं. मशीन वॉशला अजिबात लावायचं नाही. तर इथे हा जो मुलगा आला होता ना, याला कॅमेराचा खूप म्हणजे कॅमेरा शाय होता तो खूप आणि म्हणून तो बघा तोंड दाखवत नव्हता त्याचं. तर त्याला मी म्हटलं, की "अरे, मी तुझं काहीच शूट करत नाही आहे. मी फक्त तू जे पडदे लावतोयस ना, तेच मी शूट करते." तर असेही बघा लोकं असतात. तर म्हणून कधी-कधी कोणी असं म्हणजे बाहेरचा व्यक्ती येतं किंवा बाहेर जरी आपण जातो, तरी शूट करायला कधी-कधी मला ना खूप ऑकवर्ड वाटतं. कारण कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत. तर म्हणून शक्यतो तर मी विचारूनच करते, की बाबा करू ना शूट इथे वगैरे. तर बघा आता आपले ब्लाइंड्स लागलेले आहेत. एक साईडचं जे आहे ते मी वरती फोल्ड केलेलं आहे आणि 2 साईडचे ओपन करून अशा प्रकारे दिसणार आहेत. म्हणजे बाहेरून आतलं पोर्शन काहीही दिसत नाही. अगदी मस्त बसलेत आणि जागासुद्धा खूप छान सेव्ह होते. आपला जो पर्पज आहे तो त्याच्यामध्ये छान सॉल्व्ह होतो आणि हा जो मटेरियल आहे ना, मी तुम्हाला जवळून दाखवते, की हा ज्यूटचा मटेरियल आहे. पण हा खराब होणारा नाही आहे. म्हणजे जसा जे प्रॉपर जे ज्यूट असतं ना, तसं ज्यूट नाही आहे. हे पडद्या म्हणजे कपड्यामध्ये ज्यूटचं मटेरियल आहे आणि इथून बघा समोरून ना लाईट्स ज्या आपल्या असतात घरातल्या, तर त्याच्यामुळे बाहेरून आतलं अगदी क्लिअर दिसत होतं. म्हणजे अगदी किचनपर्यंतचा संपूर्ण पोर्शन क्लिअर दिसत होता. तर म्हणून आता ते छान असं मस्त झाकलं गेलं आहे आणि सकाळी जेव्हा मला पाहिजे, तेव्हा मी छान ओपन करून ठेवू शकते. संध्याकाळच्या वेळेला फक्त हे ब्लाइंड्स असे म्हणजे ओपन करून ठेवावे लागतील. आणि पडदे बघा किती सुंदर दिसतात. म्हणजे पडद्यामध्ये इतक्या साऱ्या प्लेट्स त्यांनी टाकल्या आहेत ना, की खूप सुंदर दिसतात. आपल्या घराच्या इंटिरियरमध्ये मी तुम्हाला सांगते, की पडदे स्पेशली खूप मोठं काम करतात आणि जेवढा तुम्ही लाईट रंग घ्याल ना, तेवढं तुमचं घर आणखीन शांत आणि मोठं दिसतं आणि जितके डार्क कलरचे पडदे आपण घेऊ ना, तर तितका तो पोर्शन आपला छोटा वाटायला लागतो घराचा आणि पांढरा, बेज, क्रीम कलर हे कलर आहेत ना, म्हणजे न्यूट्रल कलर आहेत, की वास्तूनुसार सुद्धा म्हणजे आता ही जी दिशा आहे, तर ही दक्षिण दिशा आहे. तर या दिशेसाठी जो रंग सांगितला असेल, तर त्या रंगाचं जरी तुम्ही इथे काही नाही लावलत आणि असे रंग जरी लावलेत ना, तरी त्याचा काहीही इफेक्ट होत नाही. आणि शक्यतो ना घरामध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही जे पण काही फर्निचर किंवा घराच्या भिंती या शक्यतो लाईट रंगाच्याच ठेवा, ज्यामुळे ते आणखीन छान दिसतं. तर सकाळी मी ते जे मॉक्सी ब्युटीचं जे सिरम लावलं होतं ना, त्याने बघा कर्ल्स बघा कसे दिसत आहेत केसांचे आणि खूप असे सॉफ्ट वाटत आहेत ना, तर असे खूप हार्ड रफ वाटतात ना केस, तर खूप सॉफ्ट वाटतात, मस्त वाटतात आणि आपले ब्लाइंड्स लागलेले आहेत. किती छान वाटत आहेत बघा. हे असं इथून असं खेचायचं, असं ओपन होतं अशा प्रकारे. असं ओपन होतं आणि अशा प्रकारे बंद करायचं आहे. तर ते म्हटलं याचा मेंटेनन्स काय असा खूप जास्त नाही आहे आणि ते दुसरं असं काही पडदे वगैरे मला लावायचे नव्हते. ते खूप पडदे खूप जास्त वाटतात आणि हवा वगैरे येते तर खूप उडतात आणि समोरच बिल्डिंग आहे तर रात्रीचं असं पूर्ण ट्रान्सपरंट सगळं पूर्ण असं दिसतं. मग ते खराब वाटतं आणि जेव्हा आपण इथे कधी अशी पूजा वगैरे मांडतो तर तेव्हा असं हे नाही वाटत, चांगलं नाही वाटत. तर म्हणून आणि इन्सिडेन्स तुम्हाला सांगते की असा एवढा विचार मी नव्हता केला की हा जो कलर आला आहे हे ज्यूटचं मटेरियल आहे आणि एकदम प्रीमियम मटेरियल आहे ज्यूटचं. तर याचं मेंटेनन्स काहीच नाही आहे. ते बोले फक्त सुक्या फडक्याने पुसायचं, नंतर ओल्या फडक्याने पुसायचं, बस ते क्लीन होऊन जातं आणि कलर बघा किती मॅच झाला आहे. म्हणजे जो माझा एक्झॅक्ट फर्निचरचा कलर आहे तोच एकदम परफेक्ट कलर आला आहे. तर म्हणतात ना की स्वामींचीच कृपा आहे. त्यांच्याच घरामध्ये, त्यांच्याच भागामध्ये त्यांना जे छान करायचे ते त्यांनी करून घेतलं आणि खूप छान. इथे पण लावून घेतलं आहे मी सेफर साईड, की कधी आपल्याला वाटलं की बंद करायचं तर तेव्हा असलं पाहिजे म्हणून मी इथे लावून घेतलं आहे. पण ही एक जी विंडो आहे ती मी ओपनच ठेवते आणि ह्याची जी कॉस्ट आली मला 3 ह्याची पकडून जी कॉस्ट आली ती मला 10,000च्या आसपास आली याची कॉस्ट. कारण हे महाग आहे
जसं म्हटलं की प्रीमियम आहे. याच्यामध्ये पण खूप सारे व्हरायटीज आहेत. म्हणजे तुम्हाला अगदी पर स्क्वेअर फीटच्या हिशोबाने हे कॅल्क्युलेट करतात आणि हे अगदी 300-400 रुपयापासून ते खूप जेवढे आपण घेऊ तसे. तर ह्याचा रेट मला काहीतरी 800-900 रुपयाचा काहीतरी पर स्क्वेअर फीट लागला होता, म्हणून त्याची कॉस्ट तेवढी झाली. पण त्याची ड्युरेबिलिटी पण तेवढीच आहे आणि प्रीमियम आहे, त्याच्यामुळे त्याची तेवढी कॉस्ट झाली. पण हे वन टाईम आहे, हे काय आपण सारखं सारखं हा खर्च करणार नाही आहोत. त्यामुळे जी अशी वस्तू जी आपण रेग्युलर जी आपल्याला म्हणजे चेंज नाही करायची आहे, फिक्स आहे, तर ती आपण अशीच थोडीशी प्रीमियम क्वालिटीची घेतली ना, तर ती चांगली जास्त टिकते. तर म्हणून मस्त वाटतं आहे, मला खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि पडदे पण खूप सुंदर दिसत आहेत ना. मला असे शेअर कर्टन हवे होते, कारण आधी जे होते ना ते असे नॉर्मल होते प्लेनमध्ये. तर पडद्यांची पण कॉस्ट ऑलमोस्ट तेवढीच गेली आहे माझी, कारण हे जे मटेरियल आहे ना हे खूप महाग आहे. त्यांना बाहेरून मागवावं लागतं मटेरियल आणि त्याच्यानंतर स्टिचिंग पण तुम्ही बघा की किती प्लेट्स त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे मटेरियल पण जास्त लागतं. तर पडद्यांची पण तेवढीच ऑलमोस्ट मला कॉस्ट आली. पण दोन जी महत्त्वाची कामं होती ती झाली. आणि सकाळी पण कसं दिसतं म्हणजे जेव्हा उजेड येतो तेव्हा उजेड आतमध्ये रिफ्लेक्ट झाला पाहिजे, जरी आपण पडदे लावले तरी. नॉर्मली मी सकाळचे पडदे लावत नाही, पण असंच कधी आपल्याला वाटलं की छान पडदे लावूया आणि बाहेरचं आतलं असं ट्रान्सपरंट छान वाटलं. रात्रीचं पण मी बाहेर जाऊन बघितलं तिथून, तर काहीही दिसत नाही आहे आतलं शिअर असूनसुद्धा. ते पूर्ण शिअर नाही आहे, मध्ये मध्ये जे पॅच आहेत ना त्याच्यामुळे आतलं काहीच दिसत नाही. तर त्याच्यामुळे जो पर्पज होता तो सॉल्व झाला. आणि या पडद्यांचं पण काही मेंटेनन्स जास्त नाही आहे. तर मेन माझी जी दोन महत्त्वाची कामं होती ब्लाइंड्सचं आणि पडद्याचं ते झालं आहे. आता वॉलपेपरचं तुम्ही मला सजेस्ट केलं, भरपूर जणांनी काय काय खूप छान छान सजेशन्स दिले वॉलपेपरचे. सो आम्ही बघा इथे किती छान दिसत आहे. तर वॉलपेपरचे तुम्ही खूप छान छान सजेशन्स मला दिलेत. तर त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात जे होतं ना ते म्हणजे मला इथे ना असं मंडाला आर्ट मोठं आर्ट पीस करतात, पण मला ॲक्च्युली मला स्वतःला बनवायचं आहे ते, पण काय माहिती कधी कसं बनेल, तेवढं मोठं कुठे मिळेल, विचारायला लागेल, चौकशी वगैरे करायला लागेल. तर असं मोठं मंडाला आर्ट मला असं तिथे लावायचं होतं. कारण ते असं जे मंदिर आहे समोर देवघर आहे, तर देवघराला असं काहीतरी लावलं पाहिजे की ते देवघराला पण असं छान सूट केलं पाहिजे, कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे. असं काहीतरी उगाचच अडगळ असं लावल्यासारखं वाटलं नको पाहिजे. तर म्हणून तसं काहीतरी डोक्यात आहे, बघू हळूहळू एक एक गोष्ट होईल. तर तुम्हाला कसं वाटलं, हे ब्लाइंड्स कसे वाटले आणि आजचे जे उंबरट्याचं पूजन केलं आहे ते तर इतकं सुंदर 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 झालं आहे. फक्त एक गोष्ट की कुंकू जे तुम्ही वापराल ना ते चांगल्या क्वालिटीचे वापरा, नाहीतर मग उंबरट्यावरती पूर्ण कुंकवाचे डाग लागतील. तर त्याच्यामुळे पहिले तुमचं कुंकू चेक करा, चांगलं असेल तरच तुम्ही उंबरट्यावर लावा, नाहीतर लावू नका. तर असा आजचा व्हिडिओ होता. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हे लेपन केल्यानंतर जवळपास 2 दिवसांनी मी हे पुसते आहे. तर बघा तुम्ही की कुंकवाचा अजिबात इतकासा सुद्धा डाग त्या उंबरट्यावर राहिलेला नाही आहे. आता अजून हे फर्स्ट फेरीमध्ये पुसते. सेकंड फेरीमध्ये जेव्हा पुन्हा व्यवस्थित सगळं पुसेल ना तेव्हा तुम्हाला दिसेल की डाग तर पडला नाही, पण उंबरट्याला इतका सुंदर रंग चढला ना. जसं हळदीचं लेपन केल्यानंतर उंबऱ्याला छान रंग येतो, तर तसाच कुंकवाचं लेपन केल्यानंतरसुद्धा उंबऱ्याला खूप सुंदर रंग आला. म्हणजे पहिले जो उंबरठा होता ना तो असा पिवळसर रंगाचा माझा दिसत होता लेपन करून करून, आणि आता बघा त्याचा रंग कुठला दिसतो आहे. आणि जितकं प्युअर तुमचं लाकूड असेल ना तितकं तुमचा म्हणजे लाकडाचा किंवा उंबऱ्याचा जो रंग आहे तो आणखीन आणखीन असा खुलत जातो, आणखीन खूप छान होतो. त्याला पॉलिश करायची सुद्धा गरज लागत नाही, इतका सुंदर आपला उंबरठा वाटतो. तर बघा आता संपूर्ण जे लेपन आहे ते मी पुसलं आहे आणि तुम्ही बघत असाल की कुंकवाचा जो भाग आहे तो सुद्धा अगदी जसाचा तसा छान राहिलेला आहे.